मंडळी, आज आपल्याला काय करायचंय, चुलीवरचं चिकन करायचंय. तर त्यासाठी आता मी काय केलेलं आहे, फोडणीला कांदा टाकलेला आहे आणि चिकनला इथं मीठ आणि हळद लावून ठेवलंय. त्यानंतर आपण त्याच्यात अद्रक लसूण पण टाकली आहे. आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया. आता ह्याच्यात आपण धने पावडर टाकली, त्यानंतर थोडासा टोमॅटो टाकलाय आणि हे छान परतून घ्यायचं. त्याच्यानंतर ह्याच्यात हळद टाकली, ह्याच्यात आपण चिकन टाकून घेऊया. आता आपण हे 2 ते 3 मिनिटं परतून घेऊ. आता आपण ह्यात चवीपुरतं शिजायला टाकतात म्हणून आपण ह्याच्यात मीठ टाकून घेऊ. मीठ टाकल्यानंतर परत एकदा हलवून घेऊ. आता ह्याच्यात आपण शिजण्यापुरतं पाणी टाकूयात. आता ह्याला आपण 10 ते 15 मिनिटं शिजवून घेऊ छान. असं केल्यावर कळणार तुला. हा बघा मंडळी, हे आपण आता 15 मिनिटं शिजवून घेतले. आपलं चिकन छान शिजले. आता आपण ह्याला खाली उतरून घेऊया. आता आपण पातेल्यात तेल टाकून घेऊ. ह्याच्यामध्ये लसूण, अद्रक, टोमॅटो, कांदा, खोबरं आणि थोडंसं आपलं दाण्याचं पीठ आहे. आता ही पेस्ट आपण तेलात टाकून घेऊ. ह्यात कोथिंबीर टाकू. आता आपण मसाला छान परतून घेतला हा आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे. आता ह्यात आहे काळा मसाला, धने पावडर, हळदी पावडर आपण टाकून घेऊया आणि छान असं परतून घेऊ. हे आपण छान परतलं आहे. ह्याच्यामध्ये आपण हे शिजलेलं चिकन टाकून घेऊ. आता तुम्हाला जेवढी भाजी पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्या. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्या आणि एक आणखीन 5 ते 6 मिनिटं आपण ही भाजी चुलीवर छान शिजू देऊ.
म्हणजे आपली भाजी खाण्यासाठी तयार होईल. बघा मंडळी, आपली भाजी आता शिजलेली आहे. चुलीचा मी हे कमी केलंय, आरावर ठेवली आता मी भाजी, कारण जास्त जाळ होत होता त्याच्यामुळे आपली भाजी आता तयार झाली आहे.